कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमधील हा आजचा बुद्धिमत्तेमधील स्वाध्याय क्रमांक 4.2 जो की क्रम आणि आकृतीशी संबंधित आहे, तर तो आज आपण घेऊन येणार आहोत. तर बघा, क्रमाने येणारी आकृती नेमके काय असते हे आपण बघूया. तर बघा, क्रमाने येणाऱ्या आकृतीमध्ये ही जी पहिली आकृती आहे, दुसरी आकृती, तिसरी आकृती, तशीच जो सिक्वेन्स आहे आकृत्यांचा तसाच तो चौथ्या आकृतीमध्ये पण तो सिक्वेन्स गेलेला आहे. तर तो सिक्वेन्स काय आहे तो शोधायचा आहे आपल्याला, म्हणजे क्रम त्यांचा योग्य बसतोय का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर चला चालू करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतोय बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा. जर आपण आकृतीचे बारीक निरीक्षण केले तर ही अशी उभी लाईन दिसते आणि हे उभ्या लाईनच्या जवळच हा काळा डॉट व्हाईट डॉट असा दिसतोय. ही आडवी लाईन म्हणजे लाईनच्या जवळ जी लाईन आहे त्या लाईनच्या जवळच काळा डॉट आडवा डॉट दिसतोय, म्हणजे लाईन पासून लांब तर ते डॉट येणार नाहीत आणि आपल्या उत्तरामध्ये पण ते डॉट लांब दिलेले नाहीत. दुसरी गोष्ट, एकदा आकृती कशी दिसते, एकदा अशी उभी दिसते आकृती, मग आडवी, मग आडवी, मग पुढे काय येईल, अशी उभीच आकृती येईल. ठीक आहे. आणि जी रेषा आहे रेषेची पण दिशा बदलते, म्हणजे रेष अशी येईल. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे. दुसरी गोष्ट, जर आपण डॉटचा सिक्वेन्स बघितला, बघा पहिल्या आकृतीमध्ये हा डॉट आणि हे एकमेकाच्या लांब आहेत, परत कुठे आहेत, एकमेकाच्या जवळ आहेत, परत कुठे आहेत, लांब आहेत, मग कुठे असतील, जवळ असतील. तर कुठे असेल बघा, इथे काळा डॉट येईल, वरच्या भागात व्हाईट डॉट येईल आणि खालच्या भागात काळा डॉट येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2 बघा, हे प्रश्न सोडून दिलेले आहेत पुस्तकात, तरीही मी सोडून देतोय कारण की काही काही विद्यार्थ्यांना त्याचं लॉजिक नाही समजत, म्हणून ते चालू आहे. ठीक आहे. तर प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 मध्ये जी आकृती दिसते आपल्याला त्या आकृतीत कसा सिक्वेन्स लागेल. पहिल्यांदा तर आपण एकच आकृती बघूया. पहिल्यांदा आपण त्रिकोण बघूया. हा त्रिकोण आहे इथं, हा त्रिकोण कुठे गेला, ह्या बाजूला गेला, मग परत कुठे गेला, ह्या बाजूला, मग परत इथं येईल. म्हणजे शेवटची जी आकृती असेल तिथं असा ह्या बाजूला त्रिकोण असेल, इथे कुठेतरी. जर आपण त्रिकोणची दिशा आपण काढली तर आपल्याला कळते की पर्याय क्रमांक 3 मध्येच फक्त त्रिकोण तिथं आहे. ठीक आहे. जर त्रिकोण जरी आपण ऑब्झर्व केला. आता सर्कल जर बघितला, एखाद्याने सर्कल बघत असेल तर तो हा सर्कल परत दुसऱ्या आकृतीत इथं आला, तिसऱ्या आकृतीत इथं आला, चौथ्या आकृतीत काय येईल, खाली येईल. तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं पर्याय 3. पुढील प्रश्न बघूया. बघा, आता हा जो प्रश्न आहे यामध्ये काय दिसतंय, आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये ही जी पहिली आकृती आहे त्यामध्ये आपल्याला रेषा दिसत आहेत बघा, आडवी 1 2 3, आडव्या 3 रेषा, उभी 1 रेषा. परत आपल्याला आडव्या किती रेषा दिसत आहेत, 2च दिसत आहेत. मग किती रेषा दिसते, 1च. म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये एकही रेष नसेल आडवी, हे तर आपल्याला कळतंय की आडवी एकही रेष नसेल आणि उभी रेष जी आहे ती राहीलच. बघा, पहिल्या आकृतीत उभी रेष आहे, दुसऱ्या आकृतीत आहे, तिसऱ्या आकृतीत आहे. म्हणजे जर फक्त आपण रेषा जरी बघितल्या तरी आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. नुसत्या रेषा बघून सुद्धा आपण उत्तर सांगू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही अजून एक सिक्वेन्स बघितला तर आतमधील वर्तुळ किती आहेत, इथं 4 आहेत, मग इथं 3 आहेत, मग इथं 4 आहेत, मग परत किती येतील, 3 येतील. मग 3 वाले कोणते पर्याय, पर्याय 3 व 4. आणि रेष बघितली तर इथं उभी रेष नाहीये, म्हणून हा कॅन्सल होईल, पर्याय क्रमांक 4 येईल. म्हणजे तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने जावा, तुम्हाला उत्तर काढता येतं. एकापेक्षा जास्त मेथड्स असू शकतात या प्रश्नांसाठी. बघा, स्वाध्याय क्रमांक 4.2 प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा. मग आता आकृती बघूया कशी दिसते. हा असा आकार दिसतोय. मग ह्याचा मी जर वरचा भाग हा पुसला, ठीक आहे, तर ही अशी आकृती झाली. बघा, ही अशी आकृती झाली. आणि मग मी ह्याचा वरचा भाग बघा, आता मग पुढच्या वेळेस काय केलंय, पुढच्या वेळेस खालचा भाग पुसलाय.
दुसऱ्या केसमध्ये खालचा भाग पुसला. मग आता पुढच्या केसमध्ये काय होईल, वरचा भाग पुसला जाईल. असा हा जो वरचा भाग आहे तो पुसला जाईल आणि काय राहील, फक्त असं यस राहील. यस कोणत्या पर्यायात आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये यस आहे. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. आता ही प्रश्न आकृती दिसते, हा सर्कल, हे दोन आहे तसेच आहेत बघा ह्या तिन्ही आकृतीमध्ये. म्हणजे हा सर्कल आणि त्याच्या बाहेरचा जो सर्कल आहे ते कसे आहे तसेच आहेत. म्हणजे जे उत्तर आकृतीमध्ये पण आहे तसंच येईल. म्हणजे पहिला पर्याय तर एलिमिनेट झाला, पहिला पर्याय उत्तर येणार नाही आपलं. ठीक आहे. 3 नंबरला सर्कल आहे, 3 नंबरला सर्कल सगळीकडेच आहे बघा 3 नंबरला. मग आता पुढे काय येईल बघा. तर पहिल्यांदा काय आलेलं आहे इथं, एक व्हाईट, हे दोन आले, त्याच्यानंतर ही डार्क बाजू आली, त्याच्यानंतर व्हाईट. मग ह्याच्या बाजूला काय येईल, अशी डार्क बाजू येईल. ठीक आहे. जर आपण तो सिक्वेन्स केला, हे बघा हे असं जर आपण काढलं तर आपल्याला कोणती आकृती दिसते, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण मधली आकृती मधलं बघितलं हे, तर त्याची दिशा कशी होते, एकदा वरती एकदा खाली, एकदा वरती एकदा खाली. मग आपल्या उत्तर आकृतीत काय येईल, खाली म्हणल्यावर त्याच्या विरुद्ध दिशेला येईल, वरती येईल. म्हणजे आकृती क्रमांक 2 व आकृती क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. मग राहिलं काय, आकृती 1 आणि आकृती 3 हे आपलं उत्तर असेल. आकृती 1 मध्ये हा त्रिकोण सारखा दिसतोय, तो कॉमनच आहे दोन्हीकडे. दोन्हीकडे कसा आहे, तो कॉमन आहे. मग आता आपल्याला चेक करायचं आहे की दुसरं काय चेंज होतंय बघा यामध्ये कोणती गोष्ट आहे की त्यावरून आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. जर आपण बघितलं तर हा काळा डॉट आहे, हा काळा डॉट इथं आहे, इकडं हा काळा डॉट ह्या बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आहे. ठीक आहे. मग आपण बघूया कसं होईल ते. आपण जर तीनही आकृती बघितली तर ही आकृती चेंज होत नाहीये, ही स्वतःची जागा बदलत नाही. मग ही स्वतःची जागा बदलत नाही म्हणजे दुसऱ्या आकृत्याच फक्त जागा बदलत आहेत. मग ही जी ही पहिली लोकेशन, याची ही दुसरी लोकेशन, परत तो येईल हिथं आणि मग हिथं त्याला येता येणार नाही. मग परत तो कुठं जाईल, आहे त्याच जागी जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 वर तो जाईल आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण जर आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण काय करूया की हा डॉट आहे रंगवलेला आहे, असा रंगवलेला म्हणजे पूर्ण काळा केलेला डॉट आहे, आणि मग हे व्हाईट आहे, हे डार्कच आहे. मग हे तर काय येईल, हे रंगवलेलं येणार नाही. म्हणजे पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे. हे तर फिक्स झालं, पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही. मग दुसरी गोष्ट बघूया की ही बघा, ही बाजू अशी आहे आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्याला आहे, तिसऱ्याला परत पहिल्यासारखं आहे. मग चौथ्याला कुठे येईल, ह्या बाजूला येईल. ठीक आहे. चौथ्याला मग ते जर बघितलं तर पर्याय 4 एलिमिनेट झाला, पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. मग राहून राहतंय काय, पर्याय 1 आणि पर्याय 3 मध्ये आपल्याला उत्तर चेक करायचं. जर आकृती आपण 1 आणि 3 बारकाईने लक्ष दिली तर इथं बघा, इथं ह्या अशा सरळ रेषा आहेत आणि येथे कशात, अशा सरळ रेषात. मग उत्तर कशावर आहे, सरळ रेषांवर, की सरळ रेषा कशा बनत चालल्यात. जर आपण पहिल्या आकृतीत बघितलं तर सरळ रेषा नाही, दुसऱ्या आकृतीत अशी एकच सरळ रेषा आहे, तिसऱ्या आकृतीत हिथून हिथं बनली रेषा. मग चौथ्या आकृतीत काय येईल, हिथूनच ती रेषा वाढेल ना अशी वरती. म्हणजे काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 4चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. 5चं बघूया. आता 5 मध्ये काय दिसतंय, 1 2 3 4 5 5 भाग आहेत. 1 2 3 4 4 भाग आहेत. 1 2 3 3 भाग आहेत. ठीक आहे. म्हणजे भागांची संख्या जी आहे ते काय होत आहे, कमी कमी होत आहे. आणि जे भाग आहेत ते कसे दिसत आहेत आपल्याला, जर आपण हा भाग बघितला तर तो समान भाग दिसतोय. सगळे भाग कसे दिसत आहेत, समान दिसत आहेत. मग जर सगळे भाग समान आहेत, ठीक आहे, सगळे भाग जर समान आहेत तर आपली जी उत्तर आकृती असेल त्यामध्येही भाग समान पाहिजेत. आणि किती भाग पाहिजेत, 2च भाग पाहिजेत. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय येणार नाही. पर्याय 2 आणि 3 मध्ये उत्तर आहे.
आपण जर 3 बघितलं तर 2 भाग समान दिसत आहेत का? नाही, म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, आकृती आपण फक्त एका आकृतीकडे लक्ष द्यायचं, कोणतीही बघा, कोणतीही घ्या, ठीक आहे. मग आपण घेऊया सर्कल. हा सर्कल दिसतोय, हा सर्कल कुठे गेलाय बघा, 1 2 3, 3 घरं खाली गेलाय, परत 1 2 3, इथं 3 घरं वरती आलाय, परत कुठे येईल? 1 2 इथं येईल. ह्या लोकेशनला सर्कल पाहिजे. मग त्या लोकेशनला कुठं कुठं सर्कल आहे? पहिल्या आकृतीत आहे, दुसऱ्या आकृतीत आहे, म्हणजे 3 आणि 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल का? नाही येणार. मग कॉमन आकृत्या बघा, प्रश्न क्रमांक 6 मध्ये कॉमन आकृत्या बघा की हा जी चंद्रकोर आहे ही कॉमन आहे, ठीक आहे. म्हणजे आपण त्रिकोण जरी शोधला किंवा चौकोन शोधला तरी आपल्याला उत्तर मिळेल. मग बघूया आपण त्रिकोण बघूया, त्रिकोणाने कशी जागा बदलली. तर त्रिकोण इथं होता, दुसऱ्या आकृतीत खाली आलाय, म्हणजे 1 2 3 अशी घरं बदलली त्रिकोणाने, परत 1 2 3 वरती गेला त्रिकोण, परत कुठे येईल? 1 2 3 इथं येईल त्रिकोण. म्हणजेच काय की पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट होईल. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. बघा, हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. हे व्हिडिओ म्हणजे खूप वेळाचं काम आहे आणि हे सगळे व्हिडिओ आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तर तुमचं हे एक काम बनतं की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. जे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, जे स्कॉलरशिपचा क्लास लावू नाहीत शकत, तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चाला. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय, कोणत्या शाळेतून बघता, कोणत्या जिल्ह्यातून बघता, तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला आपली रीच कळू शकते. तर बघा, प्रश्न क्रमांक 7ची आकृती जर आपण ही आकृती बारकाईने बघितली तर आपल्याला काय दिसतंय की हा चौकोन आणि चौकोनाच्या विरुद्ध बाजूला काय आहे? त्रिकोण. ह्या चौकोनाच्या विरुद्ध बाजूला त्रिकोण, हा चौकोनाच्या विरुद्ध बाजूला त्रिकोण. मग सगळ्या आकृतीत तसं आहे का? हो, सगळ्या आकृती तशाच आहेत. म्हणजे चौकोन आणि त्रिकोणावरून तर आपण उत्तर काढू शकत नाही. मग आपण त्यांची डायरेक्शन बघूया की हा चौकोन इथं होता, मग इथं गेला, मग इथं गेला, मग चौकोन कुठं जायला पाहिजे? ह्या भागात, ठीक आहे. मग चौकोन इथे असायला पाहिजे. तिथे असलेल्या चौकोनची आकृती कोणते? 1 आणि 2, म्हणजे 3 आणि 4 आकृतीचं हे उत्तर तर नसणार आहे, ठीक आहे. 3 आणि 4 हे उत्तर तर नसणार आहे. दुसरी गोष्ट, मग आपण त्याच्यासोबत बाण बघूया. हा जो बाण आहे, बाणाची दिशा कशी होईल बघा. बाणाची दिशा इथून 1 2, म्हणजे इथून बाण 1 2 3 तिसऱ्या घरी गेला, मग परत 1 2 3 ह्या तिसऱ्या घरी आला बाण, परत कुठे जाईल? 1 2 3 ह्या घरात येईल बाण, ठीक आहे. त्या घरात कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. उत्तर आलं 7चं 1, ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये जर आपण ह्या आकृत्यांचा अभ्यास म्हणजे जवळपास कोणत्या शाळेत आकृत्या शिकवल्या जात नाहीत, कारण की त्या शिकवताच येत नाहीत. पुस्तकामध्ये थोड्याफार कोण सांगत असेल तर सांगत असेल, पण जास्तीत जास्त आकृत्याचं प्रकरण हे टाळलं जातं. पण त्याच्या मागचं लॉजिक खूप महत्त्वाचं आहे, कारण आकृत्यांवर खूप सारे प्रश्न येतात, ठीक आहे. NMMS ला पण खूप साऱ्या आकृत्यांवर प्रश्न असतात. मग जर आपण ह्या आकृत्या बघितल्या तर आकृत्यामध्ये हा जो डार्क भाग आहे तो कसा झालाय? पहिल्या ह्या पोझिशनला आहे, मग इथं आलाय, मग इथं आलाय, मग पुढच्या आकृतीत कुठे येईल? इथं येईल. जो डार्क भाग आहे तो ह्या बाजूला येईल. मग पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणजे 1 आणि 4 हे तर आपलं उत्तर नाहीये, ठीक आहे. मग पुढे बघूया आपण की आपल्याला अजून काय हिंट मिळते. हा जो बारका भाग आहे रंगवलेला तो काय झाला? इथं आला, मग इथं आला, मग कुठे येईल? इथं येईल. मग त्या ठिकाणी कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आपलं उत्तर आलं 8चं 3. प्रश्न क्रमांक 9 बघूया. बघा, ह्यामध्ये आपल्याला किती रेषा दिसत आहेत? 1 ही मोठी, 2 हे 3 4 रेषा आहेत. यामध्ये 1 2 3 आहेत. यामध्ये 2च आहेत. मग इथं काय येईल? 1च येईल.
मग एक रेषा असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 बघा, हा उत्तर दिशा दाखवतोय, मग हा कुठली दाखवतोय पश्चिम, हा कोणती दिशा दाखवतोय दक्षिण, मग हा कोणती दाखवेल पूर्व. बघा कसा बाण फिरला, इकडून इकडं आला, मग इकडून इथं आला, इथून इथं येईल. ठीक आहे, म्हणजे अशी आकृती येईल. हे तर उघड आहे, म्हणजे पर्याय 2 पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. मग आता परत जर आपण बघितलं तर उत्तर कशावर अवलंबून आहे, आतमध्ये जी आकृती आहे त्याच्यावर आहे. मग एक तर ती विरुद्ध दिशे त्या कोणाच्या बाजूला असेल का कोणाच्या विरुद्ध दिशेला असेल ते बघूया आपण. पहिल्या आकृतीत ते कोणाच्या बाजूला आहे, जिकडे कोण बनतोय त्या बाजूला सर्कल आहे. दुसऱ्या आकृतीत विरोधात आहे, तिसऱ्यामध्ये कोणाच्या बाजूला आहे. म्हणजे चौथ्या आकृतीत ते कसे असेल विरोधात असेल. पर्याय क्रमांक 4, 10चं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. प्रश्न आकृती आपण 11 बघूया. बघा आता ही आकृती काय आहे, यामध्ये काय दिसते. यामध्ये हा पाय, हा असा पाय, एक पाय खाली एक पाय वर आहे. मग दुसऱ्या आकृतीत काय झालं, हा जो पाय वरते तिकडंच हा हात पण वरती झाला, जिकडं पाय वरते तिकडं हात वरती झाला. मग पुढच्या आकृतीत काय झालं की हात वरती होता तो बाजू तर आहे तशी राहिली, पण हा जो खाली पाय होता तो वरती आला, म्हणजे हितला पण हात वरती जाईल, पायासोबत हात पण काय जाईल वरती जाईल. जर आपण अशी पद्धतीची आकृती कुठे आहे शोधली तर ती येते पर्याय क्रमांक 4 मध्ये. 11चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 12 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय दिसतंय, आता जो के आहे, केनी जागा कुठे केली इथं केली, पण ती कसं झालं की उलटा झाला, परत आहे तसं झाला. मग परत चौथ्या आकृतीत के कुठे येईल येथे येईल, पण त्याची आता डायरेक्शन चेंज असेल. ठीक आहे, असा आहे तसा येणार नाही, म्हणजे 2 गेला 4 गेला 1 गेला, कारण की के ची लोकेशन हे असेल आणि अशा पद्धतीने असेल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. फक्त तुम्ही एक जरी आकृती फक्त बारकाईने चेक केली तर तुमचे उत्तर सहज येतात. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय दिसतंय की हा जो डॉट आहे आपण बघूया, हा डॉट, ह्या डॉटने काय केली की जागा बदललेली दिसते आपल्याला. ठीक आहे, तो डॉट कुठं आला इथे आला, आणि हा जो स्टार आहे हा स्टार इथं आला, हा त्रिकोण इथं आला, आणि हा चौकोन कुठे गेला इथं गेला. म्हणजे कशा जागा बदलल्यात तुम्ही लक्ष द्या एकदा, की आपण नावं देऊया 1 2 3 4. 1 नंबर कुठं जातो, 1 नंबर जातो हा 3 नंबरला, 1 नंबर येथे आला. 3 नंबर कुठे गेला हो, 3 नंबर गेला 4 नंबरच्या ठिकाणी, आणि 2 नंबर गेला 1 नंबरच्या ठिकाणी, आणि 4 नंबर गेला 2 नंबरच्या ठिकाणी. म्हणजे जे पहिल्यात झालं तसं दुसऱ्यावरून तिसऱ्यात. आता जी 3 नंबरची आकृती आहे हा पण तोच सिक्वेन्स फॉलो करेल. मग तो सिक्वेन्स बघूया आपण कसा येईल. मग आपण आकृती बघूया. जी 1 नंबरची आकृती, इथं 1 नंबरला काय आहे त्रिकोण, तो कुठे येईल त्रिकोण इथं येईल, म्हणजे इथं आला त्रिकोण. त्रिकोण तिथं असलेल्या पर्याय क्रमांक 2 आणि 3 आकृती आहेत. 1 आणि 4 आपलं उत्तर नसेल. मग 2 आणि 3 मध्ये काय काय सिमिलर आहे बघा, येथे डॉट आहे येथे डॉट आहे, म्हणजे डॉट आपण चेक नाही करायचा. आपण काय करायचं आता चेक, की जो बॉक्स आहे रंगवलेला तो एक आपण चेक करू शकतो, किंवा स्टार आहे त्यामधलं कोणतंही. मग स्टार बघूया आपण. स्टारने काय केलंय की स्टारची पोझिशन कुठे येथे आहे, मग येथे 3 नंबर कुठं जातो, 3 नंबर इथं असं साईडला जातो, म्हणजे स्टार इथं येईल. मग स्टार तिथं असलेली आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये ही जी आकृती दिसते बाहेरची मोठी, ती एकदा आडवी होते एकदा उभी होते. मग उत्तरामध्ये पण ती कशी असेल, आडवीच असेल. ठीक आहे, उभ्याची आडवी होते. मग बघा हा जो सर्कल आहे हा इकडे गेला, विरुद्ध बाजूला गेला, परत तो कुठं गेला वरती त्याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे सर्कल काय होतं विरुद्ध बाजूला. मग इकडं काय होईल, सर्कल खाली येईल, असा येईल.
मग तिथं म्हणलं तर पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये असू शकतो. ठीक आहे, 14 मध्ये पर्याय 1 किंवा 4 मध्ये असू शकतो. जर आपण हा आतमधला स्टार बघितला, स्टार कसा झाला, इकडून इकडं उडी मारली स्टारने, इकडून इकडं आला स्टार आणि परत कुठं आला, खाली आलेला आहे स्टार. ठीक आहे, मग पुढच्या आकृतीत कुठे येईल स्टार? 14 मध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर स्टार येईल पहिल्यामध्ये. ठीक आहे, कारण की ते दोघं एकमेकाच्या ऑपोजिटच राहत आहेत. तर 4 ही आकृती कॅन्सल होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 मध्ये पहिल्या आकृतीत त्याचं आडवी रेषे, मग हसतोय, मग आडवी रेषे, मग तो काय होईल, हसेलच. ठीक आहे, आणि हा जो गोल आहे, नाक कसं आहे, गोल आहे, मग कसं आहे, चौकोनी, मग कसं आहे, गोल, मग कसं नाक येईल, चौकोनीच. चौकोनी आणि हसरा चेहरा, पर्याय क्रमांक 4. 15चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 16. आता प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय दिसतंय आपल्याला, जी पहिली आकृती आहे त्याच्यामध्ये काहीतरी गायब झाले बघा दुसऱ्या आकृतीत. मग तिसऱ्या आकृतीत पण काहीतरी कमीच दिसते, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये पण आपल्याला दिसतंय की काही कमीच असणार आहे. ठीक आहे, मग बघूया कोणती गोष्ट गायब झाली. हे बघा, हे आणि हे गायब झाले, बरोबर. मग पुढच्या आकृतीत काय गायब झाले, पुढच्या आकृतीत हे झालं गायब. मग पुढच्या आकृतीमध्ये हा भाग कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, जर आपण बघितला यांचा क्रम तर काय दिसतंय आपल्याला, कोणत्या क्रमाने ते कॅन्सल होत आहेत असं दिसतंय आपल्याला. तर ही कॅन्सल झालं, त्याच्यानंतर हिथली गोष्ट कॅन्सल झालेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर तिथली गोष्ट कॅन्सल झालेली आहे, ह्याच्यानंतर ही. मग पुढची कोणती कॅन्सल होऊ शकते, याचा जर आपण थोडासा विचार केला तर काय येईल बघा. हा भाग गेला, हा भाग गेला, यामध्ये उभी रेष, यामध्ये जर असा हा भाग कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजेच उत्तर काय येईल, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 16चं उत्तर काय आलेलं आहे, 2. काय होतंय की घटीवत जी चिन्ह आहेत, म्हणजे घड्याळाच्या दिशेने जी चिन्ह आहेत ती नाहीशी होत आहेत, घड्याळाच्या बाजूची चिन्हे नाहीशी होत आहेत. जर आपण क्रम बघितला तर पहिल्यांदा हिथलं चिन्ह गायब झालं, मग हिथलं चिन्ह गायब झालं, मग कोणतं चिन्ह होईल, गायब हे. जर आपण फक्त एकच बाजू पकडली, सगळ्या बाजू न पकडता आपण एकच बाजू पकडली, हिथली कोणती बाजू झाली, हे कॅन्सल झालं, मग परत हे कॅन्सल झालं. आता काय होईल कॅन्सल, हे. जर आपण फक्त ह्या साईड बघितली तर ह्या 3 गोष्टी कॅन्सल होतील, म्हणजे हे उत्तर तर येणार नाही. ठीक आहे, हे उत्तर येणार नाही, 3 कॅन्सल झालेलं आहे. आणि जर दुसरी बाजू चेक केली आपण, दुसरी बाजू, तर काय झाले, हे कॅन्सल झाले, परत हे कॅन्सल झाले, मग काय होईल, ही उभी रेष कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजे राहून राहतंय काय, ऑप्शन 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. आता प्रश्न क्रमांक 17 बघा. प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. जवळपास येथे अशा तिरप्या रेषा आहेत, येथे आडव्या आहेत आणि इथं उभ्या आहेत, इथं पण आडव्या आहेत, इथं उभ्या आहेत आणि इथं तिरप्या आहेत, इथं उभ्या, आडव्या, तिरप्या, म्हणजे ती सगळीकडे तशाच उभ्या आडव्या तिरप्या रेषा असणार आहेत. मग आपण जर पर्याय 4 बघितला तर हे ते सगळ्या उभ्याच रेषा आहेत, म्हणजे हे तर उत्तर येणार नाही आपलं, ते निश्चित झालं. की जे उत्तर नाहीत ते आपण कॅन्सल केले ना तर ते आपल्याला सोपं जातं. मग पुढे बघा की 1, 2 आणि 3 मध्ये हे ते अशा आडव्या रेषा आहेत आणि इथं अशा पद्धतीने आहेत. ठीक आहे, जर आपण आकृती बारकाईने बघितली, तर आपल्याला रेषा कशा येत आहेत बघा. 17 नंबरला, प्रश्न क्रमांक 17 मध्ये रेषा ह्या आपल्याला अशा आडव्याच दिसत आहेत, म्हणजे पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे. 3 कॅन्सल झाला, मग 1 आणि 2 मध्ये काय फरक दिसतोय की ह्या
कोणती खाली असेल कोणती वरती असेल, फक्त याच्यावर उत्तर आलेलं आहे. मग बघा येथे ह्या आडव्या रेषा आहेत, मग कुठं झाल्या आडव्या रेषा वरती गेल्या, येथे गेल्या. ठीक आहे, मग परत कुठे येतील, खाली येतील. ठीक आहे, कुठे येतील, खाली येतील. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 17चं उत्तर आलं ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 मध्ये अल्फाचे पोझिशन बघा. हे अल्फा कुठे गेलंय, अल्फा येथे आले, परत कुठे गेले अल्फा, येथे. म्हणजे अल्फाची पोझिशन आपण चेक करत गेलो तर आपल्याला उत्तर निघेल. आपण चेक करूया. चला, प्रश्न क्रमांक 18. 1 2 अशी पोझिशन बदलली अल्फाने, परत 1 2 येथे आला अल्फा, मग 1 2 म्हणजे उत्तर आकृतीमध्ये अल्फा येथे असेल, येथे आहे 1 2 3 पर्याय आहेत. म्हणजे 18चं उत्तर पर्याय क्रमांक 3 तर येऊ शकत नाही. मग दुसरं एक कोणतंही अक्षर चेक करा. बघा आपण अल्फा नंतर बीटा चेक करू. बीटा काय झालंय 1 2, त्याच्यानंतर बीटा इथून 1 2, त्याच्यानंतर 1 2, म्हणजे ह्या ठिकाणी बीटा येईल. कुठं दिसतोय बीटा, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. तर 18चं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 बघूया. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय दिसते की ह्या आकृतीत किती पॉईंट आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आहेत. इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 12 मधून 4 गेलं 8, 8 मधून 4 गेलं 4, मग 4 मधून पण 4 जाईल आणि अशी ब्लँक आकृती येईल. ठीक आहे, 19चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. या लेक्चरमध्ये आपण पहिले 20च क्वेश्चन घेऊ, पुढील लेक्चरमध्ये आपण उरलेले प्रश्न घेऊ. ठीक आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा बनेल. तर पहिले 20 प्रश्न घेऊया आपण, पुढील लेक्चरमध्ये आपण बाकीचे व्हिडिओ मध्ये ते घेऊ. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये काही चेंजेस हवे असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत चला. ठीक आहे, तर आता आपण आकृती बघूया. तर हा त्रिकोण येथे आहे, मग कुठं आलाय, दुसऱ्या आकृतीत इथं आलाय. त्रिकोणची पोझिशन बघा, इथून इथं इथून इथं, मग कुठे येईल, ह्या बाजूला त्रिकोण येईल. त्या बाजूला त्रिकोण असलेल्या आकृत्या किती आहेत, 3 आहेत. म्हणजे पर्याय 1 तर आपलं उत्तर कॅन्सल झालं. मग पुढचं बघूया आपण. आता आपण हा डॉट बघूया, हा कुठे काळा चौकोन बघूया. हा इथं आला, मग इथं आला, मग इथं येईल. मग तिथं असलेली पोझिशन बघा, म्हणजे 2 उत्तर येणार नाही, 4 येणार नाही. प्रश्न क्रमांक 3 20चं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण पहिले 20 प्रश्न घेतलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण बाकीचे प्रश्न घेऊ. हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.